नॉर्थचा कोणता सुट्या हाय हॅलो नमस्कार, कशा आहात सगळे? मजेत ना? मी रोहिणी स्वागत करते तुमचं आपल्या चॅनलमध्ये आणि आरू पण आज आपल्या चॅनलमध्ये स्वागत करते तुमचं. स्वागत आहे तुमचं आपल्या चॅनलमध्ये. कसं असं. आणि आज आहे संडे आणि माझ्यावर आहे ना खूप मोठी जबाबदारी पडली आहे. मंथ एंड असल्यामुळे आमच्या पप्पांना सुट्टी नाही, म्हणून माझ्यावर खूप मोठी जबाबदारी पडली आहे आरूच्या कटिंगची. कारण मागच्या आठवड्यातच जायचं होतं, म्हणजे बरेच दिवस झाले अंगावर काढतोय पण म्हटलं आता जाऊन यावं हळूहळू. हो 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 हो. तर मागच्या आठवड्यात जायचं होतं पण गुरुपौर्णिमा होती त्याच्यामुळे काही जाता आलं नाही. आणि या आठवड्यात जायचं म्हटलं त्याच्या पप्पांना सुट्टी नाही आणि मी एकटी त्याला अजून कधी घेऊन नाही गेली. सो ती मोठी जबाबदारी आहे. म्हटलं आता बघू, जाऊन बघते आता किती दिवस अंगावर काढणार. शेवटी पोराचे केस फार हे झाले, केस वाढलेले त्याच्यामुळे व्यवस्थित पण वाटत नाही, म्हणून म्हटलं जाऊन यावं. आता बघते हँडल होतो नाही होतो माझ्याकडून. फर्स्ट टाइम घेऊन चालली त्याला. आणि आता वाजलेले आहेत 12. माझं सगळं कामं वगैरे आवरली घरातली आणि बाहेर पण आहे ना खूप पावसाचं वातावरण झालेलं आहे, त्याच्यामुळे म्हटलं आता पटक्यात जाऊन येते. आणि त्याची सकाळी आंघोळ घालून दिली होती मी. माझं सकाळी थोडं मूड होत होता जाऊ का नको, पण म्हटलं आता त्याची एवढे केस वाढलेली जाऊन येते. आणि अजून परत तिकडनं आल्यावर त्याची आंघोळ वगैरे करून देईल, झोपू घालायचं आहे. अजून जेवण वगैरे झाली आमची, पण अगोदरच म्हटलं जेवण वगैरे करून घ्यावं, नंतर तिकडनं आल्यानंतर त्याची काय सिच्युएशन आहे, रडतोय का काय करतोय, त्याच्यामुळे मी अगोदरच त्याला जीव घालून दिला. माझं पण झालंय. चला तर मग पुढे आरूचे हावभाव काय आहे ते कळेलच. उशीर होण्या अगोदर नाही, पाऊस येण्या अगोदर लवकर जाते. काका कान कसं कट करतात? नाही फायनली आरू शांत करत असत, म्हणजे काही टेन्शन नाही. ओके घरी आलो आणि छान करू दिले आरूने कटिंग. जास्त रडला वगैरे नाही, फक्त थोडं मान वगैरे हलवत होतं. हो हो ॲलो करतो. तर एवढं काही त्रास नाही दिला. आणि जवळजवळ खूप जास्त गर्दी होती. आम्ही गेलो होतो जवळजवळ 12:15 गेलो आणि आता जवळजवळ पावणे 2 झाले, म्हणजे एवढा उशीर झाला तिथे. तर आता कटिंग केल्यामुळे ना त्याचं अंग कचकच करेल म्हणून ना त्याची आंघोळ घालून देते आणि झोपवते त्याला जरा वेळ. नाहीतर झोप नाही झाली ना की आरू खूप जास्त चिडचिड करतो, म्हणून आता त्याला झोपू घालून देते जरा वेळ. तर आरूला आहे ना आंघोळ घालून झोपवून दिलं. आणि तुम्हाला वाटत असेल हिने कुठून केस धुतले असेल, तर सकाळी ना खूप जास्त गारवा होता आणि पाऊस पण चालू होता बाहेर, म्हणून मी सहसा आहे ना पावसाळ्यात आणि हिवाळ्यामध्ये ना सहसा केस धुवायचं टाळते आणि दुपारच्या वेळेलाच धुते. म्हणजे कसं थंडी वगैरे कमी असते ना, आज थंडी खूप जास्त होती म्हणून सकाळी मी काय धुतले नाही. आणि त्यात हेअर टॉनिक पण लावलं, म्हणून आताच धुतले. त्याला झोपवलं आणि मग लावलं आणि धुतले आता. तर थंडी पण वाजते थोडी. म्हटलं आता चहा तर प्यायचं नाही आहे, म्हणून म्हटलं कॉफी बनवते. कॉफीची आता एकच ही लास्टच राहिली, एवढी संपल्या आता बाकीच्या. आता हिचं आहे ना अर्धीच करते, कारण जास्त नाही, नाहीतर मग परत नंतर अजून हे राहणार नाही. तर आता कॉफी बनवून घेते माझ्यासाठी. तर आता पहिले आहे ना माझी कॉफी ठेवून देते, म्हणजे दूध उकळायला ठेवून देते. तर आता आहे ना आरूसाठी ना मला हे पिवळे मुरमुरे बनवायचे. तर त्याचा बाकीचा खाऊ संपलेला आहे, म्हणून म्हटलं हे बनवते. आणि मागे बघा मी लाडू बनवले होते शेंगदाण्याचे, तर दोघं बाप लेकाने संपवून टाकले अक्षरशः. म्हणजे मी तर, मला ते शेंगदाण्याचे आवडले नाही, मी अगोदरचे जे बनवले होते तेच खाल्ले. दोघांनी संपवले, पण म्हटलं ते जास्त होईल उगाचच. आणि आरू ना त्याला एवढे आवडले का तो एका दिवसात ते 2-2, 3-3 खात होता. म्हटलं बाई उगाच जडबीड पडायचं, गरम पडायचं, म्हणून मी ना ते नंतर बनवले नाही. आणि आता ना म्हटलं त्याच्यासाठी ना मुरमुरे बनवते. पिवळे मुरमुरे हे. तर एक पळी ना मी तेल टाकलंय कढईमध्ये आणि आता याच्यामध्ये ना थोडीशी हळद टाकते आणि लगेचच ना हे मुरमुरे टाकते. हे चाळून घेतले मी. कुठलेही मुरमुरे घेतले तरी चालते. हे काय होतं ना, हे पिवळे असं भाजल्याने हळद टाकून आहे ना ते असे कडक राहतात, नरम पडत नाही. आणि हळद आणि मीठ टाकल्याने ना चव पण येते त्याच्यात. तर आता मीठ पण टाकते मी. तेल एकदा चाळून घेते आणि आता आहे ना
ना थोडंसं मीठ टाकते. ते खारट केल्याने ना असे छान लागतात. नुसते जरी खाल्ले तरी छान वाटतात. मला तर असेच आवडतात. आणि आरूला आहे ना तो त्याचं फरसाण होतं ना मागचं, तर ते पण संपलं आहे. म्हटलं मग हेच बनवते. आणि आता किराणा तर करायचाच आहे, पण म्हटलं तोपर्यंत काहीतरी किराणा होईपर्यंत सोबत असावं म्हणून हे बनवते. बघा अशा पद्धतीने आवाज आला पाहिजे. तुम्हाला येतो का नाही मला माहीत नाही. अशा पद्धतीने आला पाहिजे. झाले मस्त होते. गॅस बंद करते. आणि जरी तुमचे जे मुरमुरे असतात आपले सादळून जातात वगैरे, बघा आपण टाकून देतो खात नाही, तर जे सादळलेले मुरमुरे असतात ना ते परत कढईमध्ये टाकून किंवा तव्यामध्ये टाकून परत कडक होईपर्यंत परतवायचे. ते खाण्यासारखे असतात. तर आपण टाकून देतो बघा, तर त्यांना असं परतवून जर घेतलं ना तर ते परत कडक होतात. तर यूज केलं तर काही हरकत नाही. मी तरी तसंच करते, जरी बायचान्स झालं तर. मस्त झाले. दूध पण बऱ्यापैकी आटळलं आहे. आणि याच्यामध्ये ना आता थोडीशी कॉफी टाकते मी. बस एवढीच. आता मस्तपैकी ना माझी कॉफी पण रेडी झालेली. गॅस बंद करते. आणि हे जे मुरमुरे आहे ना ते आता एका ताटात काढून घेते, नाहीतर हे ना कढईमध्ये चटकायला येते. असे पसरवून देते त्यांना, म्हणजे थंड होतील लवकर. आणि मस्तपैकी हवाबंद डब्यामध्ये ठेवून देते. त्यांना थंड होऊ देते. तोपर्यंत मी माझी कॉफी घेते. आहे ना कॉफी पिऊन बघते कशी झाली. एकदम भारी. मला डायरेक्ट आहे ना हे कॉफी पिल्या आहे ना, माझं डिलिव्हरीच्या वेळेस मी ज्यावेळेस कॉफी पिले होते, तुम्हाला तो किस्सा मी मागच्या वेळेस सांगितला आहे. आपला कॉफीचा व्हिडिओ कोल्ड कॉफी बनवली होती बघा त्यावेळेस, तर सेम मला ती आठवण आली डायरेक्ट. तर त्यावेळेस मी अशीच कॉफी पिली होती. तर आता आहे ना वाजलेले आहेत 4:30 आणि म्हटलं स्वयंपाक करून घेते. आरू पण झोपलेला आहे. तर मला आहे ना थोडं बाहेर जायचं आहे. तर कशासाठी हे तुम्हाला दाखवते. तर हे नाही 2-3 दिवसापूर्वी मी मागवलेलं होतं अरोमा डिफ्युजर. हे याचा रिव्ह्यू मी अगोदर मीशोवर आपलं जे शॉर्ट व्हिडिओ असतं त्याच्यावर दाखवलेलं होतं, तर इथं परत सांगते. तर हे ना अरोमा डिफ्युजर आहे. तर याच्यात आपल्याला एक कॅन्डल भेटलेली मला, तर ती मी लावली ती सांगतेच. आणि वरती ना असं राऊंड, एक मिनिट, अशा राऊंड याच्यामध्ये असतं. आणि याच्यात ना आपल्याला थोडं पाणी टाकायचं असतं. आणि एक इसेन्शियल ऑइलची बॉटल पण भेटली. त्याचे फक्त 2 ते 3 ड्रॉप टाकायचे असतात. आणि हे खाली लावलं दिवा की ॲटोमॅटिकली इथे ऊब लागते. आणि इथून आहे ना तो वास यायला लागतो. ते इसेन्शियल ऑइलचा वास येतो छान असा घरामध्ये सुगंधित. आणि जरी आपल्याला ते इसेन्शियल ऑइल नसेल टाकायचं किंवा संपलं असेल, तर आपलं लवंग किंवा कपूर वगैरे असतं ते जरी टाकलं ना तरी पूर्ण असं छान घरामध्ये वास येतो. तर आता मी ना ही कॅन्डल भेटली होती ती लावली, पण मग आता ते एक दिवस चाललं आणि दुसऱ्या दिवशी मग ती संपली. मग परत मी ना याच्यामध्ये वात असते ना आपली दिव्याची, तर ती टाकली होती, पण ती झाली. आता म्हटलं याच्यासाठी ना दिवा आणते. आणि याच्यात ना खास करून दिवाच लावतात. तर दिवा लावला ना की बरोबर इथून हे होतं. आता हे एवढं छोटं आहे म्हटल्यावर किती राहणार आहे त्याच्यात तेल वगैरे, आणि किती वेळ दिवा चालणार आहे. तर याच्यासाठीच खास जायचं आहे मला. आणि म्हणून म्हटलं लवकर स्वयंपाक करून घेते. आणि तिकडून आल्यानंतर ना अजिबात इच्छा नसते माझी काही करायची. आणि मेन म्हणजे आरूला पण भूक लागून जाते. तिकडून आल्यानंतर उशीर होतो स्वयंपाकाला, आपण एक एक करतो वगैरे. मग जर मुलांना कसं असतं ना की ज्यावेळेस भूक लागलेली असते त्यावेळेस जर दिलं ना तर ते पोटभर खातात, पण इतर वेळेस जर दिलं तर ती आपण थोडंफार काहीतरी चावमाव देतो त्यांना. आणि ते खाल्ल्यानंतर भूकमोड होते. त्याच्यामुळे ते नंतर खातच नाही. म्हणून मी आरूला काय करते ना, जरी कुठे जायचं असेल अगोदर स्वयंपाक करून घेते. आणि घरी असेल तरी माझं वेळेवरच मी करते नंतर. त्याच्यामुळे आता आहे ना तो झोपला तोपर्यंत स्वयंपाक करून घेते, म्हणजे तो पण उठेल आणि बरोबर वेळ पण होईल तोपर्यंत जायचा. आणि बाहेर ना पाऊस पण सुरू झाला आहे बारीक बारीक. तुम्हाला दाखवते. एकदम बारीक बारीक दिसतोय का नाही मला माहीत नाही, पण असं बारीक बारीक आहे ना पाऊस सुरू झालेला आहे. तर करते तोपर्यंत बंद झालं तर बरंच आहे. तर आता पीठ मळून झालेलं आहे आणि मुरण्यासाठी ठेवलेलं आहे मी तिकडे. तर भाजी काय करते हे सांगते. तर याच्यात सगळं मिक्स घेतलेलं आहे मी. तर याच्यात आहे ना हे मठ आहेत, मोड आलेले मठ आहेत. परत हे काळे छोले का चणे काय म्हणतात काय माहिती. परत हे व्हाईट छोले. ॲक्च्युली मला आहे ना यांचं डाळ साळांचं ना नावच लक्षात राहत नाही. मी कधी कधी ते आरचे बाबांना विचारतात का याला काय म्हणतात असं, मग ते सांगतात की याला हे म्हणतात त्याला ते म्हणतात असो. तर आज मी याची मिक्स भाजी करते. तर काय ना मी याला धुवून घेतलेलं आहे छान 1-2 पाण्याने. आणि आता कुकरमध्ये टाकून आहे ना याच्या 1-2 शिट्ट्या काढून घेते. कारण जर असंच टाकलं ना भाजीमध्ये जे मटकी आहे ना ती शिजून जाईल, पण म्हणजे काळे चणे आणि पांढरे छोले तेच शिजणार नाहीत. म्हणून आहे ना आता याचे
थोडंसं पाणी टाकते शिजण्यापुरतं. याच्यामध्ये ना थोडंसं मीठ टाकते आणि याला आता झाकण लावून 2 शिट्ट्या काढून घेते ना. आरू पण उठून आलाय, इकडे बसवलं त्याला मी. ॲक्च्युली घराचं काम चालू आहे ना, तिकडे ते माल टाकण्यासाठी मोठ्या मोठ्या गाड्या येतात, त्याच्यामुळे त्याची झोप उघडून जाते ते गाड्यांच्या आवाजाने. काय झालं, काय झालंय? कच्ची झोप झाल्यामुळे चालू आहे आमचं हे. काय झालं आरूला? कटिंग किती छान झाली ग, कटिंग किती छान झाली माझ्या आरूची. छान झाली ना कटिंग, किती छान झाली. भाज्या शिजत होत्या ना तोपर्यंत मी इकडे भाजीचं मटेरियल कट करून घेतलेलं आहे. बारीक चिरलेला कांदा, लसूण आहे बारीक, कढीपत्ता आहे, टोमॅटो आहे आणि थोडीशी कोथिंबीर कट करून घेतलेली. तेल टाकते, 1 पळी तेल टाकते. तर याला आहे ना पहिले जिरं टाकते थोडंसं. आणि मी ना हीच कढई, जे हे मुरमुरे परतवली होती ना, मुरमुरे परतवून घेतले होते, तीच कढई घेतली. फक्त तिला थोडं पाणी टाकून असं धुवून घेतली आणि तीच घेतली. बाकी एवढी काही खराब नव्हती म्हणून मी तीच घेतली. ते जिरं छान हे झालं, लगेच लसूण लावून घेतला. कांदा टाकते. तर आता ना कांदा टोमॅटो छान परतवून घेतला आहे मी. आता याच्यामध्ये ना मसाले टाकते. तर 1 चमचा लाल चटणी टाकते, परत थोडासा काळा मसाला, थोडीशी हळद, थोडंसं धने पावडर, मिक्स करते याला छान. आता हे 2 मिनटं भाजल्यानंतर ना जे भाज्या शिजवून घेतलेलं आहे ना ते याच्यामध्ये टाकते. थोडंसं पाणी टाकून वाढवते भाजी. बस ओके. आता याच्यात ना थोडंसं मीठ टाकते, कारण अगोदर पण ते भाजी कडधान्य शिजवताना त्यांना टाकलं होतं, त्याच्यामुळे थोडंच टाकते. तर आता आहे ना ही भाजी 2 ते 3 मिनटं शिजवून घेतली मी. आणि याच्यामध्ये ना आता हे शेंगदाण्याचं कूट टाकते, 2 चमचे. मिक्स करून घेते याला पण व्यवस्थित. आणि अजून एक 2 ते 3 मिनटं शिजू देते, म्हणजे व्यवस्थित होऊन जाईल. आणि इकडे पोळ्या पण बनवून घेते. सुटत आहे आणि आवरीकडे बसलाय मुरमुरे खात. काय खातोय? हो हो हो. तिचं पण आवरून घेतलंय आणि भांडे थोडीच होती आणि वेळ पण होता म्हणून आवरून घेतली. हो हो चल. आणि आरूची पण तयारी करून दिली. आरू कटिंग केल्यानंतर जास्तच भारी दिसतंय आज. काय रे आरू, जास्तच भारी दिसतोय ना. सो चला आता पहिले ना दिवा घेऊन घेते भांड्याच्या दुकानातून आणि मग बाकीच्या काय गोष्टी त्या करून घेते. हा चालला सँडल घ्यायला. हो हो. कुठला घ्यायचा आरू तुला? दाखवायचं ना पप्पांना. आताच आम्ही घरी आलो, आरू आणि मी. तो घेऊन बसलाय काय ते मेजरिंग कप घेऊन बसलाय तो हातामध्ये. तर काय काय आणलं ते दाखवते नंतर. पण पहिले ना आमचे अमोलराव काय करतायत हे दाखवून देते. आणि आमची जेवण वगैरे झाली, आता जेवण केली, आले जेवण केली, कारण 8 वाजून गेले. म्हणजे आम्हाला यायला 8 वाजले. आता जवळ किती 8:30 झाले वाटतं, 8:30 झाले वाटतं आता. बघा ते काय करताय मी तुम्हाला दाखवते. नॉर्थचा कोणता सुपिया? युपी का सुपी काय माहिती. हॉट सूप आहे करी. ओके असेल कुठलाही, पोटात जाणार आहे ना. ओके. आता काय करायचंय? कप घे मोठा. आता त्याच्यात ते ओतायचंय आणि त्याच्यामध्ये गरम पाणी टाकायचंय. कप किंवा हात पेता येईल असं. ओके. आता याच्यात काय हे घेऊ का? हे मोठं भांडे आता हेच आहे. ओके. जास्त मोठं घे ना, छोटा नाही छोटे नाही आपल्याकडे, याच्यापेक्षा वाट्या आहे मध्ये छोट्या. ठीक आहे, मग याच्यात टाकून लावून डायरेक्ट. आरू तो मेजरिंग कप तर तोच घेऊन फिरतोय. काय नाही, डायरेक्ट याच्यात नाही करायचं आपल्याला. हा बघा हा मसाला आहे ना. दाखवा. आता आपण याच्यात डायरेक्ट 250 ml पाणी टाकणार, 150 ml पाणी टाकणार. हा त्याला मिक्स करणार. ओके. 150 ml पाणी टाकणार. हा 150 ml पाणी टाकून डायरेक्ट आपला तो सूप रेडी. ओके. पाणी टाकून झाले. हा पकड नसते ती, सांची असते. हा संडाशी म्हण, सांची म्हण. हे बघा मित्रांनो. हा बोला.
टाकायचंय. अय्या तुझा कलर कसा झालाय. हे बघा मित्रांनो, अशा प्रकारे आपला बापरे वासाला एक भयंकर येतं डायरेक्ट. वाव. सूप गरम गरमच प्यायचं या असतं. मोहतरमा, टेस्ट करा सूप. ओके. या म्हणजे आजचा वगैरे मी यांनी बनवलंय तर थोडंच द्या. थांब बेटा थांब. शी हे? सगळं पालकचा वास येतो त्याच्यामध्ये. घे. पाचशे थांब. तिखट आहे त्याला देऊ नका. तुम्हाला ना पालक आवडत नसेल तर अजिबात ट्राय करू नका. भयंकर आहे पूर्ण तिखट आहे बघा. माझ्या बराची रिॲक्शन कळत असेल तुम्हाला. घे घे बघा. दाबा दाबा. घे. नाही ना तिखट आहे ते थोडं. खूप माझं डायरेक्ट आहे ना जेवणाचे ते. आणि मी ना तुम्हाला सांगायचं राहिलं, येताना ना वडापाव आणलेला होता. सगळं वडापावची चव हे झाली. तर मी आलूसाठी काय काय आणलंय ते तुम्हाला दाखवते. तर ऍक्च्युली याचा काही प्लॅन नव्हता, पण मग ही ना म्हणजे ही पॅन्ट घ्यायचं काही प्लॅनिंग नव्हतं. पण ही मी त्याला विंटरसाठी घेतली लांब पॅन्ट, कारण त्याच्याजवळ लांब पॅन्ट फक्त 2-3च आहे, जास्त नाहीये. त्याच्यामुळे ही एक लांब पॅन्ट आणली. 109 रुपयाची आहे. क्वालिटी पण मस्त आहे आणि स्ट्रेचेबल आहे, त्याच्यामुळे मी घेतली. आणि ह्या ज्या आहे या शॉर्ट पॅन्ट आहे घेतल्या त्याला. शॉर्ट पॅन्ट अजिबात नव्हत्या आवडला, त्याच्यामुळे या आणल्या. आणि हा एक शर्ट मला खूप जास्त, उडीचा टी शर्ट आणला, मला खूप जास्त आवडला आणि खूप मस्त आहे त्याची. क्वालिटी पण खूप मस्त आहे. विंटरसाठी खूप भारी आहे त्याला, त्याच्यामुळे मी खास विंटरसाठीच आणलाय. हा एकदम असं जाड आहे, म्हणजे स्वेटर जरी नाही घातलं, टी शर्टवर जरी घालून दिलं तरी चालेल आणि नुसता टी शर्ट जरी घातला हा तरी चालेल. इतकं मस्त असं जाड कापड आहे त्यातला. आणि बस तेवढंच होतं. आणि मला याचं आहे ना घ्यायला खास मी याच्यासाठीच गेली होती दिवा घेण्यासाठी, पण दिवा मला काही भेटलाच नाही. मी जवळजवळ किती दुकानं फिरली, मला घरी यायला 8 वाजले, पण मला दिवा भेटलाच नाही. जर असं येतात एकदम छोटा होता आणि त्यांनी दिला होता, एक छोटा भेटला होता, पण डायरेक्ट 100 रुपयाला तो होता डायरेक्ट. मग त्याच्यामुळे मी काय आणला नाही आणि म्हटलं बघू आता नेक्स्ट टाइम वगैरे गेली तर घेऊन येईल. पण आता सध्या काहीतरी याला जुगाड करायला लागेल मला. स्वतः उद्या परवा करते मी याला जुगाड. आणि बस. आणि या पिशवीमध्ये आहे भाजीपाला आणलेला, तर मी म्हटले होते भाजीपाला आणायचं. तर आता आहे ना मी किचन मधलं पण सगळं आवरून घेतलंय, फ्रेश झाले. आणि इकडे आरून येणार नव्या कपड्यांचा शुभारंभ पण केलेला आहे. त्याने लगेच जे त्याला पॅन्ट आणलेल्या डेली यूजसाठी ते घातल्या आणि लगेच मला म्हटलं का नाही मला शर्ट पण घाल लगेच नवा. आता त्याला म्हटलं रात्रीचा वेळ कुठं घालतो, म्हणून त्याला दुसरा घालून दिला आणि पॅन्ट घालून दिली ती एक आणलेली. सो चला तर मग आजचा ब्लॉग आपण इथे सेंड करूया. भेटूया अशाच एका छानशा ब्लॉगमध्ये. तोपर्यंत टेक केअर अँड बाय बाय.